नमस्ते. आज आपण एका अशा प्राचीन भारतीय प्रणालीबद्दल बोलणार आहोत जी तारे, झाडं आणि माणसाचं आयुष्य यांना एका अद्भुत धाग्यात बांधते. चला तर मग या संकल्पनेच्या अगदी मुळाशी जाऊया. जरा विचार करा, आकाशातल्या प्रत्येक ताऱ्याचं पृथ्वीवर एक जिवंत रूप असेल, म्हणजे एक झाड. किती विलक्षण वाटते ना ही कल्पना. पण थांबा, ही केवळ कल्पना नाहीये, तर यामागे खूप खोल विचार दडलेला आहे. बघा, आजकाल आपण विज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टींना खूप वेगळं मानतो. पण जुन्या संस्कृतींमध्ये असं बिलकुल नव्हतं. त्यांच्यासाठी तर हे ब्रह्मांड, निसर्ग आणि आपलं आयुष्य हे सगळं एकाच मोठ्या अटूट साखळीचे भाग होते. मग ही जोडणी नेमकी काम कशी करते? या प्राचीन विचारानुसार आकाश आणि पृथ्वी यांच्यात एक घट्ट नातं आहे, एक वैश्विक संबंध. चला हे नातं जरा जवळून बघूया. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे वाक्य कोणत्या प्राचीन ऋषीचं नाहीये, तर 20व्या शतकातल्या एका शास्त्रज्ञाचं आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आकाशातल्या ग्रहताऱ्यांचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो, ही कल्पना आधुनिक काळातही गांभीर्याने घेतली गेली आहे. आणि इथेच तर खरी गंमत आहे. जे प्रोफेसर लखोव्स्की यांनी गेल्या शतकात सांगितलं, अगदी तसाच विचार तब्बल 1500 वर्षांपूर्वी आपले भारतीय ऋषी वराहमिहिर यांनी मांडला होता. यावरून आपल्या प्राचीन भारतीय ज्ञानाची खोली लक्षात येते. तर या संपूर्ण संकल्पनेला एक नाव आहे नक्षत्रवन. ही एक अशी जागा आहे जिथे आकाशातल्या 27 नक्षत्रांचं प्रतिनिधित्व करणारी 27 खास झाडं लावली जातात. म्हणायला गेलं तर हा आकाशातल्या ताऱ्यांचा पृथ्वीवरचा एक सुंदर आरसाच आहे. बरं, मग आकाशातल्या ताऱ्यांचं हे वन जमिनीवर कसं साकार होतं आणि ही प्रणाली प्रत्येकाच्या आयुष्याशी कशी जोडली जाते? चला बघूया या ताऱ्यांच्या वनात आपलं वैश्विक झाड कसं ठरतं. या प्रणालीमध्ये होतं काय की प्रत्येक व्यक्तीला जन्माच्या वेळी एक जन्म नक्षत्र वृक्ष दिला जातो आणि मग त्या व्यक्तीनं आयुष्यभर आपल्या त्या झाडाची काळजी घ्यावी अशी एक अपेक्षा असते. यातून फक्त एक जबाबदारी नाही, तर निसर्गाशी एक वैयक्तिक आणि भावनिक नातं तयार होतं. हे बघा, किती छान उदाहरण आहे. एका बाजूला आहे अश्विनी नक्षत्राचं ज्योतिषशास्त्रीय प्रतीक आणि दुसऱ्या बाजूला त्याचं पृथ्वीवरचं झाड कुचला. म्हणजे आकाशातली एक अमूर्त कल्पना पृथ्वीवर किती सहजपणे सत्यात उतरते हे इथं स्पष्ट दिसतं. आणि गंमत म्हणजे ही गोष्ट फक्त नक्षत्रांपुरती मर्यादित नाहीये. ही खूप व्यापक आहे. यात आपल्या 12 राशी आणि 9 ग्रहांसाठी सुद्धा खास झाडं नेमलेली आहेत. ही एक संपूर्ण पर्यावरणीय आणि खगोलशास्त्रीय रचना आहे. उदाहरणच घ्यायचं झालं तर मेष राशीचं नातं रक्तचंदनाशी जोडलंय, मिथुन राशीचं फणसाशी, तर कन्या राशीचं थेट आपल्या आवडत्या आंब्याच्या झाडाशी. म्हणजे प्रत्येक राशीचं निसर्गाशी एक वेगळं कनेक्शन आहे. आणि हे पहा, कन्या राशीशी जोडलेलं आंब्याचं सुंदर झाड, यातून आकाशातले संकेत आणि पृथ्वीवरची झाडं यांच्यातला तो घट्ट संबंध पुन्हा एकदा आपल्या समोर येतो. पण एक मिनिट, हे सगळं फक्त ज्योतिष आणि श्रद्धेपुरतं होतं का, की याच्या मागे काहीतरी ठोस विज्ञान दडलं होतं? चला आता या कथेच्या पलीकडे जाऊ आणि यामागची पद्धत आणि विज्ञान समजून घेऊ. हा आहे आपल्या पूर्वजांचा सायंटिफिक वारसा. तर या संपूर्ण संकल्पनेचा जो वैज्ञानिक आधार आहे ना, त्याला म्हणतात वृक्षायुर्वेद. हा काही फक्त पौराणिक कथांचा संग्रह नाही, तर वनस्पती जीवनाचा सखोल अभ्यास करणारं एक प्राचीन शास्त्र आहे. आणि वृक्षायुर्वेदामधल्या गोष्टी पूर्णपणे प्रॅक्टिकल होत्या. म्हणजे बिया कशा निवडायच्या, झाडांचं संरक्षण कसं करायचं, आणि इतकंच नाही तर फळं फुलं कशी वाढवायची, यावरून स्पष्ट होतं की याचा उद्देश पूर्णपणे वैज्ञानिक होता. वृक्षायुर्वेदातलं एक महत्त्वाचं तंत्रज्ञान म्हणजे कुणपजल. आता नाव ऐकून थोडं विचित्र वाटेल, पण हे एक अत्यंत प्रभावी सेंद्रिय खत आहे. हे बनवण्याची प्रक्रिया म्हणजे टाकाऊ वस्तूंना मौल्यवान बनवण्याचा एक उत्तम नमुना आहे. यात प्राण्यांचे अवशेष, कुजलेल्या वनस्पती अशा सगळ्या गोष्टी वापरून एक शक्तिशाली खत तयार केलं जातं. आणि या प्राचीन तंत्रज्ञानाची ताकद फक्त जुन्या पुस्तकांपुरती नाहीये बरं का. आधुनिक विज्ञानानेही ते सिद्ध केलंय. एका अभ्यासात असं दिसून आलं की कुणबजल वापरलेल्या वांग्याच्या झाडांचं उत्पादन केमिकल खतांपेक्षा तब्बल 25% जास्त होतं. यावरून या ज्ञानाची वैज्ञानिक सत्यता कळते. म्हणजे हे तर स्पष्ट आहे की हे ज्ञान जुनं असलं तरी जबरदस्त प्रभावी आहे. पण आजच्या जगात याचं काय महत्त्व? चला पाहूया. या शाश्वत ज्ञानाची मुळं आजच्या काळात कशी उपयोगी पडू शकतात. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही प्राचीन प्रणाली फक्त भूतकाळातला वारसा नाही, तर ती आजच्या अनेक समस्यांवरचं एक उत्तर आहे.
मग ते जैवविविधतेचं रक्षण असो, सेंद्रिय शेती असो, कचरा व्यवस्थापन असो किंवा निसर्गाशी आपलं तुटलेलं नातं पुन्हा जोडणं असो. आणि म्हणूनच हा प्रश्न उरतोच की आपण भविष्यातल्या शाश्वततेसाठी नवीन उत्तरं शोधतोय, पण या शोधात आपल्याच पूर्वजांनी आकाशातल्या ताऱ्यांच्या आधारे जपलेल्या ज्ञानाकडे आपण दुर्लक्ष तर करत नाही ना.